ईश्वर महाराज की जय। जगत गुरु तुकाराम महाराज की जय। सब साधु सज्जन की जय। आज या गावातील वाघमारे परिवारातील एक माता सुभद्राबाई वयाच्या उत्तर काळामध्ये हृदयरोगाच्या अनेक झटक्यामधून ती सावरली आणि शेवटी एका झटक्यात तिला आपल्या इहलोकाची यात्रा संपावी लागली। या गावाच्या विकासामध्ये महत्वाचं योगदान असणार हे वाघमारे कुटुंब आणि यांची ही ज्येष्ठ माता याच्या जाण्यानं हा परिवार शोकाकुल परिवार, वाघमारे परिवार, ताकपेरे परिवार, पवळे परिवार आणि यांच्या नात्या गोत्यातील सर्व राऊत परिवार, या उपस्थित सज्जन माता बंधू भगिनींनो, आपणा सर्वांना तुमचा प्रणाम। आजच्या प्रवचनासाठी निवडलेला विषय संत परंपरा ही जात धर्म पंथ पक्ष याच्या पलीकडे राहिलेली परंपरा आहे। आपण नेहमी चिंतन करतो की असा कोणती जात नाही की ज्या जातीत संत जन्माला आले नाही। असा कोणता प्रदेश नाही की ज्या प्रदेशात संत जन्माला आले नाही। आणि प्रत्येक संतांनी माणसाला माणुसकी दाखवण्याचा प्रयत्न केला की माणसासारखं वागा, एकमेकाला समजून घ्या, एकमेकाचा विषय सुख दुःखाच्या बाबतीमध्ये एकमेकाला आधार द्या। आपापल्या व्यवसायाप्रमाणे आपापल्या कामामध्ये राम कसा शोधायचा। बघा, आपल्या परमार्थ चिंतनामध्ये आपण नेहमी विचार करतो की कामात राम आहे। राम नाम घेण्यासाठी 2 तास बाजूला जाऊन बसणाऱ्या माणसाला कामात भक्ती ही समजून सांगण्याचा प्रयत्न संत परंपरेने केला। असेच आमच्या समाजाचे या जगतामध्ये ज्यांचं नाव अजरामर आहे असे संत सेना महाराज यांनी सुद्धा आपल्या कर्मातून भक्ती या तत्वाला प्राधान्य दिलं। पंढरपूरच्या पांडुरंगावर निस्सीम भक्ती असणारे आजपासून 700 वर्षापूर्वी ज्यांचा कार्यकाल माऊलींच्या बरोबरीने नामदेव महाराज, ज्ञानदेव महाराज आणि सेना महाराज यांचा कार्यकाल जवळपास 14व्या शतकातला, आणि आपल्या अभंगातून त्यांनी माणसाला कर्मयोग शिकवला। परंपरेने आलेला आपला नाभिक व्यवसाय, या व्यवसायामध्ये समाजाची करावी लागणारी सेवा आणि त्या सेवेपासून निर्माण होणारी उदरनिर्वाहाची आपली शिदोरी, यामध्ये भक्तीचा वापर आपण कशा पद्धतीने करू शकतो याचं सुंदर चिंतन सेना महाराज एका अभंगामध्ये करतात। आम्ही वारिक वारिक करू हजामत बारीक, विवेक दर्पण ऐना दाऊ, वैराग्य चिमटा हालू, उदक शांती डोई गोळू, अहंकाराची शेंडी पिळू, भावार्थाच्या पगला जाडू, काम क्रोधे नखे काढू, चौवर्णाला देऊनी हात, सेना राहिला निवांत। बघा, या 4 चरणाच्या अभंगामध्ये आपला धंदा आणि आपला परमार्थ हे कसं जोडलेलं असतं। बघा, 2 माणसाच्या हातात शरीर यातना कमी करण्याची ताकद असते। एखाद्या डॉक्टरने सुई टोचली
तर चोळता चोळता लोक म्हणतात तुमचा हात फार हलका आहे हो. आणि एखाद्याची डोकी गेली तर त्यालाही त्याचं गिराईक म्हणतं तुमचा हात फार साफ आहे हो, काही झालं नाही मला, काही त्रास जाणवला नाही मला. मग हे कधी घडतं? जेव्हा आपण मनापासून सेवा करतो त्यावेळेस घडतं. समोरच्याची सौंदर्याची निर्मिती करण्याची कला भगवंताने परंपरेने आम्हा जातीला दिलेली आहे. आमच्यासारखा भाग्यवान जगात कोणी असेल का? लोक म्हणतात का तुझ्या केसालाही धक्का लावणार नाही, आणि आम्ही तर सगळे केसच कापितो. म्हणजे काय? शेवटी लोकांच्या अहंकाराला तिलांजली देण्याचं काम आपल्या धर्माने आपल्याला दिलेलं आहे. पण हे काम करताना स्वार्थ, अहंकार, मीपणा, संघर्ष हे दुखणे आता आम्हाला चिटकायला लागले हळूहळू. पूर्वी या 12 बलुत्याच्या कामामध्ये आपलं एक बलूत असायचं. पिढ्यानपिढ्याची आपली ही परंपरा राहिलेली आहे. समाजात सेवा करताना एकोपा कसा निर्माण करायचा आणि माणसाची माणुसकी दाखवण्याचं काम धर्माने आम्हाला दिलं. बघा, या 12 बलुत्याच्या कामामध्ये कधी वर्णभेद, धर्मभेद, जातीभेद किंवा गरीब श्रीमंत भेद आडवा आला नाही. चारी वर्णाची सेवा करण्याची संधी आम्हाला भगवंताने दिली. मग आमच्याकडे उच्चवर्णीय येतो, आमच्याकडे अडाणी कबाडी पण येतो. सर्वांची सेवा करण्याचं कार्य भगवंताने आम्हाला दिलं. एका मानव जातीला एकाच नजरेने पाहणारा नाही. सुताराच्या नेटावरती कोणाचंही एखादी वस्तू घेऊन गेलं तर त्याचं काम केलं जातं. मग ती वस्तू कोणाची आहे याच्याकडे लक्ष दिलं जात नाही. चांभाराकडे गेलं तर पायताना कोणाचे असू द्या, त्याची सेवा करण्याचं काम त्या बलुती अधिकाऱ्यांनी केलं. म्हणून तर सेना महाराज म्हणतात चारी वर्ण देऊन हात सेना राहिला निवांत. ज्याची पूजा तिन्हीची घेणे आम्हा पाषाण रूप राहणे. म्हणून आपल्या व्यवसायात भगवंताने आम्हाला संधी दिली, समाजाची सेवा करण्याची संधी दिली. सेना महाराजांचा इतिहास तुम्हा आम्हा सर्वांचा कदाचित पाठ असेल नसेल. जसं आपल्या दुकानात येणारे गिराईक हे आपल्या साठी राजा असतात, पण साक्षात राजाची हजामत करण्याची संधी फार कमी लोकांना मिळते. सेना महाराजांकडे आता हे मूळचे मध्य प्रदेश मधील बांधवगड नावाच्या राज्यामध्ये जन्माला आलेले हे संत आईबाप सुद्धा धार्मिक होते. रोज भगवंताची भक्ती करण्यामध्ये यांना आनंद वाटायचा. लहानपणापासून यांच्यावर संस्कार भक्तीचे झाले.
एक आख्यायिका, एक गोष्ट, भक्तीला भगवंत काय देतो, भक्ती का करावी याच्यासाठी एक दृष्टांत सांगितला जातो. सेना महाराज वीरभद्र नावाच्या राजवाड्यात त्या राजघराण्याची हजामत करण्याचं काम त्यांच्या आसामी या घराकडे होती. पण भक्तीमध्ये तल्लीन असणाऱ्या या माणसाने पहिली भक्ती ही प्राधान्याची गोष्ट ठेवली. अशी आख्यायिका सांगितली जाते की एकदा राजाला दाढी कटिंग करायची होती. राजाने निरोप दिला आपल्या शिपायाजवळ, जा सेनाला सांगा की राजाने बोलवलं. आता कसं आहे, एखाद्याचं नाव झालं, एखाद्याचा विकास झाला तर जळणारे भरपूर असतात. तसं या सेना महाराजांच्या भक्तीवर आणि राजाच्या संबंधावर जळणारे खूप होते. त्यांनी तो निरोप सेना महाराजाला दिलाच नाही. राजा वाट पाहत बसला, अजून कसं आहे ना, मला तर दरबारात जायचंय, माझं सगळं आवरून जायचंय, माझी आंघोळ नाही, अजून दाढी नाही, कटिंग नाही, माझं कसं व्हायचं. राजा चिडला. शेवटी माणूस चिडतो, एखादं काम आडलं की त्याला अधिकार आहे, हक्क आहे. आपण सुद्धा समजून घेतलं पाहिजे. तुमच्याकडे असू तर आमच्याकडे असू, एखाद्या गिऱ्हाईकाला जर त्याचा संयम सुटला तर चिडणं हा माणसाचा स्वभाव आहे. तसा तो राजा चिडला. त्यांनी परत दुसऱ्या शिपायाला पाठवलं, ताबडतोब त्याला घेऊन या, नाही तर मग त्याला धरून आणा, त्याला काय दंड द्यायचा, काय शिक्षा द्यायची मी ठरवतो. आणि मग हा इकडे भक्ती मार्गामध्ये तल्लीन झालेला सेना, याला काहीच कल्पना नाही. पण आपण फक्त पांडुरंगाच्या कथा कुठपर्यंत समजून घेतो का जनाबाईच्या जात्यावर दळणारा देव, ढोरं वळणारा देव. पण पांडुरंगाने बाजू सावरली, शेणाचं रूप घेतलं, शेणाची धुपटी घेतली आणि राजवाड्यात गेले. राजाला काहीच माहित नाही. राजाने आपलं काम चालू झालं. देवाने राजाचं कारागिरी चालू केली आणि समोर तेलाची वाटी डोक्याला लावायला, मालिश करायला तेलाची वाटी ठेवली आणि काम चालू झालं. राजा वाटीत पाहतो तर त्याला पांडुरंगाचं प्रतीक दिसायला लागलं, पांडुरंग दिसायला लागला. माग पाहतो तर सेना दिसायला लागली. थोड्या वेळाने आरसा दाखवला, आरशातही पांडुरंग दिसायला लागला, पाठीमाग सेना, पुढे आरशात पांडुरंग दिसायला लागला. चमत्कार झाला. राजा विनम्रपणे अभिवादन करू लागला, खुश झाला आणि त्याने एक होन मोहरा त्या धोपटीत टाकल्या. ही आख्यायिका आहे, हे सत्य आहे, ही घटना आहे, हा प्रसंग आहे. पण यातून काय शिकायला मिळतं की भगवंताची भक्ती करणाऱ्या भक्ताला देव कधी अडचणीत आणत नाही. धर्मो रक्षती रक्षितः, जो धर्माचं पालन करतो धर्म त्याचं रक्षण करतो. भक्ती मार्गामध्ये भगवान परमात्म्याची भक्ती
करणाऱ्या माणसाचा स्वार्थ भाव असू नये. म्हणजे मग त्याला जे पाहिजे ते भगवंत देतो, त्याच्या अडचणी दूर करतो, त्याची परंपरा दूर. ही परंपरा आहे आपल्या धर्माची, आपल्या परंपरे वारकरी संप्रदायाची. मग सेना महाराजांनी आयुष्यभर भगवत भक्ती केली. एक नाही, दोन नाही, तब्बल 110 अभंग त्यांचे आज बहुचर्चित आहेत. भल्या भल्या बैफिलीमध्ये अनेक भारुड सेना महाराजांनी तयार केली. अनेक गवळणी सेना महाराजांनी लिहिल्या. तसे ते तर मराठी नव्हते, ते तर मध्य प्रदेशमध्ये हिंदी प्रांतामध्ये जन्माला आले होते. पण या माणसाचं वैशिष्ट्य 8 भाषा त्यांना त्या काळी येत होत्या 700 वर्षापूर्वी. आता तर समजा शाळेत तुम्हाला मराठी, हिंदी, इंग्रजी शिकवलं जातं म्हणून समजतं, पण त्या काळी शाळा नव्हती. पण त्या माणसाने त्याच्या हयातीत 8 भाषा पारंगत केल्या. आणि मराठीमध्ये तर त्यांनी इतकं प्रभुत्व मिळवलं की ते मराठी नाहीयेत हे कोणाला माहित नव्हतं. इतकी त्यांची कामावरती श्रद्धा होती, भगवंतावर निष्ठा होती. आणि या अभंगामध्ये त्यांनी आपल्याला परमार्थ कसा आपल्या हातून घडतो या परमार्थाची चुणूक या अभंगात दाखवली की तुमच्या कामात काय आहे. आपण म्हणतो की डॉक्टर लोकांची सेवा ही दैवी सेवा आहे असं म्हणून आपण प्रतिदेव म्हणून डॉक्टरकडे पाहतो. मानव सेवा हीच माधव सेवा आहे. तशी नाभिक समाजामध्ये सुद्धा एक कला आहे, एक सौंदर्य आहे. आणि या सौंदर्याचा निर्मितीचा कलाकार म्हणून त्याने आपल्या स्वतःची कला उपजत जी त्याला परंपरेने मिळाली तिची वृद्धी केली पाहिजे, तिचा विकास केला पाहिजे. हे करत असताना आपला परमार्थ जागेवर ठेवला पाहिजे. नाहीतर पैशासाठी धंदा खोलला, धंद्यात पैसा कमवला आणि पैशाच्या नादात सगळं विसरला, असा जर कुणाचा भाव असेल तर त्या परंपरेचा तो भंग आहे. आणि म्हणून माऊली सेना महाराज या अभंगामध्ये म्हणतात, आम्ही वारिक वारिक करू हजामत बारीक. बघा, माणसाला समाजात राहत असताना, संसारात असताना या सगळ्या गोष्टीची आवश्यकता आहे. आपल्याकडे 2 प्रकारचे समाज बांधव आहेत, 2 प्रकारचे समाज आहेत. एक संसारी आणि एक संन्यासी. काही लोक संन्यासी आहेत, ते दाढी करीत नाही, कटिंग करीत नाही, काहीच नाही, त्यांचं काय संबंध आपल्या समाजाशी येत नाही जास्त. त्यांच्या आयुष्यात ते कधी पाणी लावित नाही, डोक्याला केसाला कधी तेल लावित नाही, काय नाही, ते वैराग्य. पण आमच्या संसारात आमचं सौभाग्य आहे की निगा राखणं, केसाची निगा राखणं, शरीराची निगा राखणं, स्वच्छता ठेवणं, यामध्ये केश कर्तन हे आवश्यक आहे. शेवटी आकर्षण आणि माणसाचं दर्शन हेच प्रथमतः समाजाभिमुख आहे. माणूस पाहिला की त्याच्याकडे प्रसन्न वाटलं पाहिजे. काही माणसं पाहिले की लोकांना प्रसन्नता वाटते, काही माणसं पाहिले की लोकांना भीती वाटते. बरोबर, एखाद्याला पाहिलं का माणसाला भीती वाटते. पाहिलं का, अरे काय माणूस आहे, म्हणजे पाहिलं की भीती वाटते, पाहिलं की शंका येते, पाहिलं की बरं वाटतं. काही माणसांचं दर्शन असं असतं की त्यांना पाहिलं की समोरच्याला निम्म त्याचं प्रश्न सुटून जातात. अरे नाही, अशा माणसाकडून आपलं काम होणार. आता काय पाहिलं, ते काय बोललं, त्याशी काय राम राम नाही सामसाम, नुसतं पाहिला माणूस. म्हणजे या
मूर्ती ही भगवंताची मूर्ती आहे. जसे एखाद्या कलाकाराने एखादी मूर्ती घडवली तशी ही भगवंताची मूर्ती घडवण्याचं काम कोणाकडे आहे? नावाकडेच आहे ना. केश रचना, केशभूषा या माणसाला एक प्रसन्नता निर्माण करतात, एक सौंदर्य निर्माण करतात. आणि म्हणून सेना महाराज म्हणतात, आता तर आजकाल फॅशनच्या जमान्यामध्ये सगळं बदललं चित्र. कटिंग केलेल्या माणसाला सांगावं लागत मी कटिंग करून आलो. तुम्ही कटिंग करून आलो दिसत तर नाही बा तुझं काय तसंच तुझ्या झेपड्या तशाच दिसत अजून. कारण आता झेपड्यात ठेवायची सवय लागली. कटिंग म्हणजे पहिले काय दोनच पद्धतीने असायची, एक तर चंपी आणायची नाही तर मग बारीक करायची बस. कारण ती लवकर नको यायला ना, परत लवकर ती कामावर यायला नको. कारण शेवटी ते कसं असायचं काम, दोन कामात जसा फरक आहे ना. बाई रोजानी लावली का 4 दिवस गोळी ती, आणि उगता दिलं का एका दिवसात उडी ती. आता तसंच हे मी पहिलं कसं असायचं आसामी होती, मग हे बारीक केलं म्हणजे परत लवकर गेलं 1-2 दिवस यायचं ना. आता कसं आहे, आता रोज नाही ना. इथं कसं आहे ताजं काम, आज केली तर आज 50 दे, उद्या केली तर उद्या 50 दे, मग रोज आला तर काय दुःख नाही आलं, काहीच नाही ना. म्हणजे ही जी परंपरा आहे ना, ही परंपरा आता व्यावहारिक झाली. पण पहिली लोकांमध्ये ही एकमेकाच्या आधारावर चालणारा हा विषय होता. लोक म्हणतात न्हाव्याची डोबटी वाटीत पाणी साधा आमदानी. म्हणजे याच्यात जे शब्द आहेत ना हे धंद्यांनी घातले. पण खरं काय माहिती का तुम्हाला? खरं हे आहे की हा 12 बलुत्याचा जो व्यवसाय आहे ना, याला उत्पन्न वेगळं नसायचं. वावरात पिकलं तर घरात आलं, आणि घरात आलं तर बलुत्याला दिलं, नाहीतर मग सगळंच उपाशी. कसं समजा एखाद्या वर्षी नापिकी झाली, दाना आला नाही वावरात, पसाभर धान्य झालं नाही, कोणतं बोलू तर मागायला जात नसायचं. आता तिकडे भय नाही तर होऊ नाही. डॉक्टर फोन करतो, अय आपली उधार राहिली, अय अरे आपलं ते काम राहिलं, अरे ते आपले पैसे. याच्या पाठीमागे या धर्माची परंपरा आपण विसरलो. आता प्रत्येक जण मागं लागला. अरे बाबा झालं नाही काय, मी काय करू त्याला? मी ट्रॅक्टरवाला येतो, अरे ते आपले पैसे ना अंगराटीचे, काहीच नाही राव, काहीच नाही, दाना नाही झाला, सगळा सडून गेला कांदा. तुझा कांदा सडू दे, नाही तर तू सड, मला काय घेणे, माझं ठेव. सर्व गावासी सुखी करावे, अन्न वस्त्र पात्रादी द्यावे, परी स्वतः दुःखची भोगावे, भूषण तुझे ग्रामनाथा. कष्ट करूनी महाल बांधसी, परी झोपडी ही नाही नेटकीची. स्वातंत्र्या करिता उडी घेतची, मजा भोगती इतरची. ऐस्या भोळ्या शंकरासी, सौख्य लाभावी सर्व देशी. मानवाची पूर्णता तुझसी, प्राप्त व्हावी मला वाटे. म्हणून केली ग्रामगीता, संबंध यावा सागर सरिता. ऐसा तुझा सर्वांशी, तुझ्या श्रमास प्रतिष्ठा मिळो. सकळांचे लक्ष तुझकडे वळो, मानवतेचे तेच तळजळो. विश्वा माझी म्हणून झाला काय घोटाळा. का तर डॉक्टर जर नाव्याकडे गेला ना तर नावी त्याच्याकडून पैसे घेत नाही. का? एकदा टोचून आलं म्हणजे वसूल होते. एखाद्या मास्तरकडे समजा मास्तर गेला ना, मास्तर गेला, ओ गुरुजी राहू दे सर, राहू दे. का? आपलं पोरगं शिकत ना हाताखाली. म्हणजे कुठं ना कुठं तरी सगळ्या लोकांनी माफी मागितली. पण हे आमचं शेतकरी गेलं, याला कुठं सुट्टी? डॉक्टर म्हणतो ठेव, वकील म्हणतो ठेव, नावी म्हणतो ठेव, सगळ्याकडं गेलं, याला सुट्टी नाही. बाकी एकमेकासाठी लोट सगळीकडे जमवून घेतलं, पण शेतकऱ्याला मात्र इथं सुट्टी नाही. मग ही परंपरा ज्या धर्माने गावाची दिली होती ना, गाव हिंगणगावचा आदर्श काय, हिंगणगावमध्ये सगळं बोलवते. या गावात असा कोणती जात नाही की या गावात नाही. आणि या गावाने ही परंपरा अनेक वर्ष जपली. बरं आतापर्यंत आसाम्या होत्या, आतापर्यंत म्हणजे 10, 15, 20, 25 वर्षांपर्यंत पासून त्याच्या आसाम्या होत्या. आणि समाधानी असायचे, समाधानी. काय तुझं बुट्टा असू, ऊच असू, तुझी ज्वारी काळी असू, जी तुझ्या घरात ती माझ्या दारात, बस. याच्या पलीकडे काय होतं नाही. हो म्हणजे नाही तू विकत आणून दे, काय दे, मला चांगलीच घाल. जे तुझ्या वावरात पिकलं
ते सोनं. काय समाधान असेल त्याच्यामध्ये? देणं घेणं कशात? जे मिळालं भगवंताकडून त्याच्यात. आता काय, आता सारा नोटाचा बाजार भरलाय, फक्त नोटा. या नोटात काय झालं? माणूस खोटा वागायला लागला. खोटा कसा वागायला लागला? ज्याचा डोळा नोटावर आहे त्याचा गोटा करायला डोक्यातच नाही याच्या. कारण काय, गोटे करून करता काय? उलट हे असे सुतकात पडलेले हे घर, हे वर्षी गिऱ्हाईक परत तुटत आहेत म्हणून लोकांना वाटतं हे आता सुद्धा बंद झालं पाहिजे. का? कारण दर 8 दिवसाला 15 दिवसाला आला ना कोरायला, पण त्याच्या फॅशनही 50 निघाल्या. म्हणजे याच्यात माणसाची मजा निघून गेली. मजा याच्यात जी मजा होती, माणसाची मजा कशात असते? म्हणजे पहिले वैद्य लोक जे होते सर, बाकीच्याच कशाला बोलतो, डॉक्टरचं सांगतो तुम्हाला. पहिले वैद्य लोक हे बलुते करायचे, बलुते. म्हणजे त्यांना सुद्धा काही करा, आयुष्यात टाका, गॅस लावा, नाही तर पार सोन्याच्या पाण्याचा त्याला चमचा पाजा, बलुते त्याला दिलं जायचं. मग ते जे वैद्यराज होते ते समाजाची सेवा करताना त्यांचा कल कोणी आजारी पडू नये म्हणून असायचा. बघा बरं का, थोडा जरा डोक्याने वागा. हे दुखणे का वाढले, इथून घोटाळा झाला. इतर मी तुम्हाला थोडं समजून सांगतो, जर समजलं तर हा म्हणा, नाही तर सोडून विषय. ते प्रत्येकाच्या घरात जायचे, दुखू न दुखू. एक हेलपाटा आपला महिन्यातून असायचा, त्याचं ठरलेलं असायचं. हे वैद्य सुद्धा बलुते असायचे. आणि मग ते प्रत्येकाची नाडी परीक्षा करायची, बाकी काय नाही. तुमचं दुखू न दुखू नाडी परीक्षा करायची. प्रत्येकाला त्याच्यातला दोष दाखवून द्यायचे, का तुला पित्ताची बाधा आहे, तुला कफाचा आजार आहे, तुला वाताचा आजार आहे. आणि मग प्रत्येकाला यादी करून द्यायची, तू हे खाऊ नको, तू हे करू नको. बघा बरं का, आता जर वावरात तण उगायच्या आत पाळी घातली तर ते वावरात तण उगन का? नाही. नुसतं पाऊस झाला आणि कोण दिसायला लागलं गेलं की पाळी घातली, होईल का काही कार्यक्रम? नाही. ते वावर एकदम सुता एवढे सुद्धा त्याच्यात गवत उगणार नाही. तसे वैद्यराज काय करायचे? उगायच्यात लोकांचे दुखणे नीट करायचे, उगायच्यात. आणि मग कुणी आजारीच नसायचं. मग या वैद्यराजांचे काय उपयोग व्हायचे? समाज आजारी पडू नये म्हणून यांच्याकडे कार्यक्रम असायचे. मग ते आता तुम्ही थोडं बारीक आहे बरं का, नाही तर तुम्हाला समजायचं नाही काय चाललंय. ती कोजागिरी पौर्णिमा आली का हे वैद्यराज औषधी खीर करून द्यायचे, औषधी खीर करून द्यायचे. बघा बरं का, ती खीर कशी असायची? दुधाचीच खीर, तांदळाची खीर, दुधाची खीर. पण कोजागिरीच्या पौर्णिमेच्या चंद्राला 2 तास दर्शन झालं, 7ला चंद्र उगवतो. शरदाचं चांदणं आपण म्हणतो ना, शरदाचं चांदणं. आता हे कोणालाच माहित नाही शरदाचं चांदणं. आम्हाला फक्त कसे आम्हालाच कळणार काय चाललंय. पण शरदाचं चांदणं बघा, कोणाचा वाढदिवस असेल तर आपण पाठी लावतो, जीवेत शरदा शतम. कोणालाच कळणार काय अर्थ आहे, फक्त एवढंच. आता फोटो बिटो असा काढायचा, हात बीत वर झेंडा करायचा, जीवेत शरदा शतम. काय भानगडी माहिती तुम्हाला? शरद नावाचा ऋतू आहे. 12 महिन्यामध्ये किती ऋतू आहेत? 6 ऋतू आहेत. आम्हाला काहीच माहित नसतं. आपल्याला फक्त उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, तो बी अवकाळ्या. आपल्याला त्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास राहिला नाही. शिशिर, वर्षा, शरद, हेमंत आणि वसंत असे 6 ऋतू वर्षाला आहेत. ग्रीष्म ऋतू आता सध्या चालला कोणता? ग्रीष्म ऋतू चालला. मग याच्यातला सगळ्यात ऋतूंचा राजा कोणता? शरद ऋतू. शरद ऋतूमध्ये हवामान माणसाच्या आरोग्याला पोषक असतं. बघा बरं का. आणि मग येणाऱ्या पुढच्या काळात रोगराई होऊ नये म्हणून या कोजागिरीला दुधाची खीर तयार केली जाते. आणि 2 तास या चांदण्याच्या आणि चंद्राच्या प्रकाशात तिच्यावर संस्कार केला जातो. आणि मग रात्री 12 वाजता ती खीर ज्याने पेली त्याला वर्षभर खोकला येत नाही. आणि मग या कोरोनात का नाही आणला साधा?
या हल्ली टोचा टोचीची म्हणले, याला टोचा त्याला टोचा, या टोचून काही लोक तर टोचून जाम झाली. टोचून अरे टोचा तर चांगला होता बोले, टोचल्यापासून फार वाटोळ झालं बोले, काही टोचून गेले. का बरं नाही आणलं हे आणायचं कोणी, करायचं कोणी? सगळ्याच्या डोक्यात एकच धंदा. काही लोकांनी तर म्हणले, हे उडून ठेवा, इकडे करून ठेवा, भाड्याने घेऊन ठेवा. नाही म्हणले, आता 4थी यायची, 5वी यायची, 6वी यायची, रट्टाच लावला इथं. या माणसाला निरोगी ठेवायचं ठरलं तर फार दिवस लागणार नाही. जर मनावर घेतलं ना सगळ्यांनी, तर पुढचं येणारं वर्ष असं असेल, एकाही माणसाला रोग राहायचा नाही. पण मग काही लोकांना भीती वाटते, जर कोणालाच रोग राहिले नाही तर आमची कोणी व्हायची कशी? आता हा नवीन घोटाळा आला. तसं नाव्याला असं वाटतं की चायला आता ह्या घराने सुतक काढ तर 4 महिने हे घर माझ्याकडे यायचंच नाही. मग आता सुतकाचा धंदा काय, आता काय वाईट काढायचा का? महाराज सेना महाराज म्हणतात, आम्ही वारीक वारीक करू हजामत बारीक बारीक. शब्द किती भारी. एखाद्या माणसाने, एखाद्या सरांनी एखाद्या पोराला बोलवलं, का रे तुला अक्कल नाही, अभ्यास करत नाही, हा लाज वाटत नाही तुला, तुझा बाप काय करतो, तू काय करतो? पोरग बाहेर आलं तर त्याचे जोडीदार काय म्हणतात, सरांनी तुझी काय केली? हजामत केली. काय केली? हजामत केली. हजामत काय सोपी समजता काय तुम्ही? तुम्हाला हजामत तुझी, आपण एखाद्याने सर चांगल्यापैकी एखाद्याला आस अडवला आणि त्याच्या पार खटकात तोडा, आपण त्याची पार यांनी काय केली? चंपीच करून टाकली. बघा म्हणजे नावाचा धंदा सगळीकडे कसा पसरला बघा बरं का. याची पार चंपी केली, वाटाच केला याला पार जागेवर. आता त्याने काय हात लावला केसाला, पण त्याचा शब्द असा वापरला की आपण काय म्हणतो, त्याची पार चंपीच केली. एखाद्याला आस अडवला, आपण म्हणतो त्याची काय चांगली हजामत केली. आता चांगली हजामत करणं म्हणजे काय करणं, या शब्दातून आपण थोडं समजून घ्या. आणि मग या अभंगात परमार्थ कसा. माणसाला सुतावानी सरळ करायचा असेल तर नावीच करू शकतो, बाकी कोणाची ताकद नाही. कारण काय माहिती का, या कार्यामध्ये माणसाचं वैराग्य निर्माण करण्याची ताकद आहे. काय निर्माण करण्याची ताकद आहे? वैराग्य निर्माण करण्याची ताकद आहे. आता ती कशी आहे हे अभंगामध्ये सेना महाराज सांगतात. आम्ही वारीक करू हजामत बारीक बारीक. केस बारीक केले की डोकं हलकं होतं. बघा बरं का, डोकं हलकं होतं. म्हणजे पोहणाऱ्या माणसाला पहिल्यांदा हा रोजचा नाद असायचा की पर कुठंतरी जाऊन 10-5 मिनिटं पोहायचं. घरी दाऱ्यावर गेले, तिकडं मोठा सोड्या, त्याच्या आधी माणसं पोहून निघायचे. नदीला पोहायला माणसं असायची. पोहल्याने आणि आंघोळ केल्यामध्ये 10 पटीचा फरक आहे. आंघोळ केल्याने माणसाचं दुखणं जात नाही, पोहल्याने माणसाचं दुखणं जातं. आता हे तुम्हाला थोडं सांगत काय, आता काय ही गोष्ट खुली सांगतो. एखाद्याची जर नस भरली असेल ना, नस तिचं भरलं, आता हे नावी लोक निम्मा आमचं काम उरकी ते तिकडंच मान मुडी तू आमका मुडी तू मोडता काहीचे मनके सारखले. पण ते धंदे त्यांनी त्यांच्या पद्धतीने, परंपरेने त्यांनी त्यांच्या परीने प्रयत्न केले. ज्यांच्या कमरेत टिचं भरतं, ज्यांच्या मांड्या भरतात, अशा माणसाने 10 मिनिटं जर पोहण्याचा व्यायाम केला तर त्याची शिर मोकळी होते. बरोबर का? कशी मोकळी होते हे तुम्हाला शास्त्रात सांगतो समजून, की पोहण्यासाठी तरंगावं लागतं म्हणजे तुम्हाला पाण्यावर तरंगण्यासाठी मेहनत करावी लागते, हातपाय हलावे लागतात. मग ज्या वेळेस तुमच्या पायाची नस उरफाटी वर घेतली जाते त्यावेळेस तिच्यामध्ये भरलेली नस मोकळी होते. या आजाराचं नाव आहे उरुस्तंभ आणि याच्यावर उपाय आहे पोहण्याचा व्यायाम. मग आता आजकाल लोक आसनं सांगतात की बा असा व्यायाम करा, तसा व्यायाम करा, त्याच्याप्रमाणे पाय धरा, हात धरा, मग ती चित्र काढून देतात. ते चित्र काही लोक, पुण्यामध्ये ते डॉक्टर आहेत, त्यांची फी 1000 रुपये आणि ते कोणाला हात लावित नाहीत. त्यांच्याकडे माणूस गेला का अवले फार भारी डॉक्टर म्हणले, मनक्यात गॅप पडले भरून काढतो, त्याच्याकडे माणसं जातात आपली बारीला पंढरपूरला, कसे आपले प्रेमाने आनंदाने विश्वासाने जातात. ते गेल्यानंतर ते डॉक्टर तर बघतच नाही, त्याच्या हाताखाली 2-4 जण घुळून घेतात, मध्ये काय झालं लिहून घेतात आणि मग सगळ्यात शेवटी छाप्याला एक कागद हातात देतात. छाप्याला एक कागद, झेरॉक्स 50 पैशाची झेरॉक्स 5000 रुपयाला लोक घेऊन येतात. आणि काय नाही म्हणले, त्या डॉक्टरकडे गेलो
अहो त्याची फीस लय होती म्हणले, आणि त्या डॉक्टरने काहीच नाही केलं, फक्त कागद माझ्या हातात दिला, मला एवढा घरी गेल्यावर एवढ्या कागदाप्रमाणे काम कर, आणि तो कागद आणला आणि तेव्हापासून काम चालू केलं, गुणच आला म्हणले मला. आणि मग तो कागद तुला इथं नव्हतं भेटत का म्हणले, पण इथं काय होतं म्हणले, इकत नव्हतं, फुकाट होतं नाही तर त्याच्यामुळे इथं सांगितलं आम्ही ऐकलं नाही, 5,000 रुपये भरले म्हणले. आणि जेव्हा घरी आलो जेव्हा व्यायाम चालू केलाय माझे मोकळेच मनके झाले म्हणले. अरे मग मनके मोकळे करायसाठी हेच लागत म्हणले, टोचा टोचीन हे ते याचा कधीच उद्योग नव्हता. पण माणसाने काय केलं, खाजून अवधान आणलं. आपण म्हणतो ना, या जगात ही जी परंपरा आहे हीच माणसाच्या आरोग्यासाठी महत्वाची आहे. बारीक केस कापणाऱ्या माणसाला सर्दी होत नाही. आता काय झाले, याच्यामध्ये 2 प्रश्न निर्माण झाले. माणसाने फॅशनच्या नावाखाली सगळंच बदलून टाकलं. सगळं डोक्यात टोपी घालणाऱ्या किंवा डोक्यात मुंडासं बांधणाऱ्या माणसाला सर्दीचा आजार होत नाही. आता टोपीच का घालायची, आता बघा बरं का, गांधीजींनी टोपी का शोधून काढली. गांधी लोक आता कधीच आयुष्यात टोपी घालीत नाही, फक्त ते गांधीजीचं नाव आणि आचारसंहिता लागू झाली का टोपी घालून बसतील. आता बरेच लोकांची ही स्वभाव झाला काय की गांधी जयंती आली, टोपी घ्या, गांधी टोपी घाला. त्या टोपीचं नाव गांधी टोपी का ठेवलं, त्याच्या आधी कोणत्या टोप्या होत्या, नीट बघा बरं का, नीट ऐका, तुम्हाला कळलं तर हा मानाने सोडून द्या. गांधीजींनी सूत काताईची आपली स्वावलंबी परंपरा निर्माण केली की लोकांना पूर्वी कापसाच्या बाजारपेठेमध्ये कापूस निर्माण करणार कापसाला आपल्याकडे पांढरं सोनं म्हणतात. म्हणजे कापसाची शेती ही सर्वात श्रीमंताची शेती असायची पहिल्यापासूनच. म्हणजे कापूस हा याला पांढरं सोनं म्हणतात का, कारण शेतकऱ्यासाठी उत्पन्न देणारा सगळ्यात महत्वाचा धागा म्हणून कापसाचा धागा प्रसिद्ध आहे. आणि मग या कापसाची व्यापाऱ्याची जी व्यापारी परंपरा होती त्यामध्ये भरपूर उत्पन्नाचे स्रोत निर्माण झाले, परंतु शेतकऱ्याला मात्र त्याचं उत्पन्न मिळत नसायचं. आणि मग त्यांनी हातमाग चालू केला. हातमाग सगळ्यात पहिल्यांदा चरखा चालू केला. ते पुढं काही दिवसांनी चरखा म्हणजे पुढं ते चिन्ह झालं, त्याच्यावर ते बोलायचं नाही, आपल्या तिकडे घुसायचं नाही, तिकडे घुसू नका, कोणत्याही डब्यात हात घाला, माल तोच भरलेला असतो. जसं नाही का, तसं इकडे कोणत्याही कुठं कोणाकडे घोसा, इकडे घोसा, तिकडे घोसा, सगळा माल तोच आहे, फक्त पॅकिंग बदललेलं आहे. जसं आपण नाही का डाळिंबाच्या बागातून माल काढा की खोके आणतो, त्या खोक्यावर लिहिलं असतं एक्सपोर्ट क्वालिटी. आता माल कोणता आहे तोच आहे, आपल्याच बागातून काढ्याला माल त्या खोक्यात भरला की त्याचं नाव झालं एक्सपोर्ट क्वालिटी, मालात फरक नाही. तशाच प्रकारे इकडे कुठेही घोसा तुम्ही, 10-15 जेवढे आहेत ना गँग, या कोणत्या गँग मध्ये घुसले तर माल तोच आहे, मालात फरक नाही, फक्त नाव बदलायचं, झेंडा बदलायचा, फक्त तेवढ्या पुरतं याच्यात बदल व्हायचे, बाकी काही नाही. म्हणजे शेवटी स्वार्थाने आणि आपल्या अहंकाराने आणि आपल्यासाठी जगणाऱ्या माणसाला परमार्थ काय सांगायचं, अशी परंपरा आता सगळीकडे निर्माण झाली. आणि म्हणून आरोग्याचं निम्म काम या नाभिक व्यवसायामध्ये दडलेलं असतं. आणि याची परंपरा सांगताना पुढच्या चरणामध्ये सेना महाराज म्हणतात, विवेक दर्पण ऐना दाव. कटिंग झाली का की नावी पाठीमागून आरसा दाखवतो पुढच्या आरशाला, हे बघ 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 पाठीमागून काय झालं म्हणतो, याला काय म्हणतात विवेक. तर विवेक कशाला म्हणतात, विवेक आपलंच परीक्षण आपण करणे, याला काय म्हणतात विवेक. विवेक सत्सत विवेक म्हणतात. वैराग्य आणि विवेक या 2 शब्दामध्ये माणसाची आनंदी बाजू दडलेली आहे. ज्याला विवेक आणि वैराग्य या 2 गोष्टी मिळाल्या तो सदा सुखी असतो. आता विवेक कसा, आता याच्यावरती आपण थोडं चिंतन करण्याची गरज आहे. आपल्याला फक्त विवेक शब्द ऐकला की विवेकानंद म्हणतात, विवेकानंद स्वामी एवढेच कळतात आपल्याला. पण विवेक म्हणजे काय, तर विवेक म्हणजे आत्मपरीक्षण. आणि आत्मपरीक्षण जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत आपलं कल्याण होत नाही. आपण सगळ्या जगाचं परीक्षण करतो, हे नालायक आहे, हे भंगारे, हे भांगलेले, हे असंच वागत, ते तसंच वागत. सगळ्या जगाला नाव ठेवणाऱ्या माणसा जरा डोळे झाकून तू कसा वागतो एकदा बघ ना, तू कसा बघतो. अपनी आत्म की चिंतन में हरदम जागृत रहना है, ओहम सोहम मंत्र से अंतरदृष्टि को निरखना है. परमार्थ 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 म्हणजे काय, 1000 माणसाची दिंडी निघालीन, लाखाचा मेळा भरला, याला परमार्थ म्हणत नाही. परमार्थ म्हणजे डोळे झाकून अंतरंगाचा अभ्यास करणे. आता ह्यो अभ्यासाला कुठं सिलेबस आहे का, काहीच नाही, फक्त आपल्या डोळ्या झाकूनच शिवाय आपला अंतरंग आपल्याला समजत नाही. आणि आपला अंतरंगातली घाण जोपर्यंत काढत नाही
तोपर्यंत जगात तुला काहीच चांगलं दिसणार नाही. तसं एक उदाहरण आपण ऐकतो नेहमी की बा गुरुजींनी 2 पोरं पाठवले, एक पाठवला युधिष्ठिर आणि एक पाठवला दुर्योधन. जा म्हणले हिंगणगावाचा दिवसभर हिंड, संध्याकाळी सूर्य मावळताना परत शाळेत ये, आणि तुला काम काय सांगतो. दुर्योधनाला सांगितलं या अख्ख्या हिंगणगावामध्ये एखादा चांगला माणूस कोण आहे तो शोधून आण. आणि युधिष्ठिराला सांगितलं हिंगणगावात जा आणि एखादा नालायक माणूस शोधून आण. दोघंही दिवसभर हिंडले, याला भेट त्याला भेट त्याला भेट, रामराम कस काय चाललंय तुमचं, तुम्हाला मुलं किती, तुम्हाला संसार किती, तुमच्याकडे शेती किती, तुमच्या वावरात काय, तुम्ही काय केलं, काल काय केलं, आज काय केलं, वर्षाचा हॉल सांगा तुमचा. सगळं केलं. संध्याकाळी गुरुजीकडे आले, ऋषीकडे आले. झाले का? हो, अख्ख्या गावाला याडा झाला म्हणले. सगळ्या मळ्यात जाऊन आलो, दरनळे मळ्यात गेलो, इकडे गेलो, तिकडे गेलो, तिकडे खाली गेलो, तिकडे ह्या वाटाला गेलो, त्या वाटाला गेलो, अख्ख्या गाव पावतं घातलं. मग सांग युधिष्ठिर, या गावात नालायक माणसं किती राहतात? बरं का, युधिष्ठिरला काय विचारलं, या गावात नालायक माणसं किती राहतात? युधिष्ठिर म्हणला देवा एकही माणूस नालायक नाही गावात. काय गाव म्हणले, सगळं सज्जनांचा बाजार भरलाय. अहो ज्याला पाहावं तो पुण्यवान, ज्याला पाहावं तो गुणवान, ज्याला पाहावं तो सात्विक, सगळं गाव सात्विकाने भरले. असं एखादा सापडला असं ना, एकही नाही भेटला म्हणले मला. मग बाजूला सरक म्हणले, दुर्योधनाला बोलवलं, म्हणले या गावात तुला किती सज्जन माणसं भेटले? दुर्योधन म्हणला अहो काय नालायक गाव आहे, एकही सज्जन नाही गावात. काय म्हणलं, एकही सज्जन नाही गावात. एखादा असं ना, एकही नाही म्हणले, सारं गाव नालायकांनी भरलेलं आहे म्हणली. बघा बरं का, फक्त काय बदललंय, विद्यार्थी बदलला. एकाला सांगितलं गावात सज्जन किती येते बघून आण, एकाला सांगितलं गावात दुर्जन किती येते बघून आण. त्या सज्जन बघणाऱ्या गेलेल्या माणसाला एकही दुर्जन दिसला नाही, आणि दुर्जन पाहणाऱ्या माणसाला एकही सज्जन दिसला नाही. मग गावाचा दोष आहे का? नाही. विवेक, विवेक बोधाची दाटी, वैराग्याची डाली निघाली, जीवाच्या अर्थ काढली. श्रद्धेचा दरवाजा उघडा, या श्रुती स्मृतीचे वैराणी, तुकड्या म्हणे वेळ नका दौडू ही प्रातः काळची. एक प्रार्थना आहे, आता हे थोडं विषय मधूनच काढला. तुकडोजी महाराज हे आधुनिक युगातील, आजच्या काळातील आधुनिक समाजातील, म्हणजे जिथे डॉक्टर आहेत, वकील आहे, इंजिनियर आहेत, आता हे सगळं बदललं ना. पहिले बोलू ते वेगळे होते, आता बोलू ते वेगळे झाले. आता प्रत्येकाचे व्यवसाय निर्माण झाले, व्यवसायाच्या दृष्टिकोनातून आता समाजाची रचना निर्माण झाली. मग या समाज जीवनामध्ये आता वेगळी परिस्थिती निर्माण झाली. मग ते कायदे, ते नियम आता लागू होतील का? नाही होत. आता बदललं सगळं. आता पूर्वीसारखी परंपरा राहिली नाही. आता जी वर्तमान काळातली स्थिती आहे ही सगळी बदललेली स्थिती आहे. पूर्वीच्या काळी गाव ही व्यवस्था एका अभंगामध्ये समजून सांगताना तुकडोजी महाराज काय म्हणतात बघा बरं का. पूर्वीचं गाव कसं होतं. उठगड्या अरुणोदय झाला, श्री सद्गुरूच्या ज्ञानाचा, सोडा काम विकार बिछाना, नाश करा अज्ञानाचा. अंबरी पक्षी बरळती, विवेक बोधाची दाटी, वैराग्याची लाली निघाली, आर्ताच्या जीवन काठी. भक्ती फवारे जुळजुळ उडती, प्रेमाच्या वायू किरणी, साक्षीराज तो अलख रागवी, हाक देई दारावरुणी. श्रद्धेचा दरवाजा उघडा, त्या श्रुती स्मृतीचे वैराणी, तुकड्या म्हणे वेळ नका दौडू ही प्रातः काळाची. बघा बरं का, म्हणजे लाली निघाली ना, खालून पहाड झाली. पहाड झाल्यानंतर जो सूर्याचा लाल गोळा खालून वर येतो तो दिवसाचं वैराग्य शिकवतो. आकाशामध्ये गुणगुण करणारे हे पक्षी, किलबिलाट करणारे पक्षी, गाणारी कोकिळा ही आम्हाला संगीत शिकवते. सकाळी सकाळी रामप्रहारामध्ये आपण नाही का, काही लोकांना बरं वाटावं म्हणून आंघोळ करता करता ते टीव्ही, पहिले रेडिओ लावाय, आता रेडिओ टीव्ही सगळे ते बी गेलं निघून. आता काय चाललंय कोणालाच कळत नाही काय चाललंय. ते कानात एक इयरफोन घातलेल्या माणसाला ते कोणाशी बोलत हेच समजत नसतं. बऱ्याच टायमाला हे बरं चाललं का, हा तू तुझ्याशी नाही बोलत, इकडं दुसराच कार्यक्रम चालू आहे म्हणले. म्हणजे समोर आपल्या सगळं हातवारे करतो आणि बोलतो चौथ्याच माणसासंग. सध्याचं युग फार भलभला या युग आलं. या युगात कोणाचाच कोणाला मेळ बसत नाही.
कोणाचाच कोणाला संशय येत नाही, कोणाचाच कोणाला अंदाज येत नाही. या युगाची रचनाच आता इतकी विचित्र झाली की धर्मात जसं सांगितलं यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सुजात्म्यं परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कर्णाम संभवामी युगी युगी. या तत्वज्ञानामध्ये थोडा विषय आता बदलून गेला. चांगलं आणि वाईट कळायला समजणार. जी धृती स्मृती विभ्रष्टा कर्म यत् करोति अशुभम प्रज्ञापराधम तद उच्यते सर्व एवं प्रकोपनम. सेना महाराजांनी या अभंगामध्ये हा जो विषय सांगितला ना, विवेक दर्कन ऐना दाऊ, यामध्ये आमच्या व्यवसायामध्ये नख काढण्याचा धंदा. काय काय करतो न्हावी, केस कापतो, दाढी करतो, बगला झाडीतो, नंतर नख काढितो, मिशा वादरितो आणि मग शेवटी डोक्याला तेल चोळून मालिश करतो. आणि हे झालं की मग कोणाची मान मोडितो, कोणाचं पाठ मोडितो, कोणाचा हात मोडितो. हे त्याचा रोजचा उद्योग. या उद्योगात परमार्थ कसा आहे हे सांगताना सेना महाराजांनी या अभंगामध्ये सांगितलं की उदक शांती डोई गुळू. चंपी केल्यानंतर डोक्याला पाण्यात टाकून तेल. आता पहिल्यावाने काय एकदम प्युअर तेल वापरत नव्हते, पहिले पाण्यात टाकून तेल वापरायचे. आता तेल प्युअर वापरत येत आणि दूध पाणी टाकून वापरत येत. आता धंदा बदलला, आता उद्योग बदलला. पण डोक्याला तेल लावायचं असलं तर पाणी लावल्याशिवाय तेल लावू नका, लक्षात ठेवा. कारण आरोग्याचा प्रश्न आहे. आणि मग पाण्याची शीतलता आणि तेलाचा स्नेह या दोन्ही मिळून डोक्याला जर मालिश केलं तर हे डोकं शांत राहतं. आता केसांच्या मालिश करण्यापेक्षा चंपी केलेल्या डोक्याला मालिश केलं तर डोक्यातले रोग नष्ट होतात. आता हे अजून कोणाला माहित नाही. काही लोक म्हणतात अर्धशिशीचा आजार आहे, काही लोक म्हणतात याचं डोकं रोज दुखतं, सकाळी उठला का डोकं दुखतं. आता गोळ्या खाऊ खाऊ डोकं कमी होण्याच्या ऐवजी डोकं त्याची सवय, डोक्याला कसं पहिले दुधाची चहाची सवय लागली तशी आता गोळ्याची सवय लागली. परंतु या आरोग्यामध्ये, या डोक्यामध्ये निर्माण होणाऱ्या निम्म्या आजारावर, मग कोणाच्या डोक्याच्या मेंदूच्या नसा चोकप असतील, कुणाला पॅरालिसिसचा आजार झाला असेल. आता या पॅरालिसिस मधला घोटाळा मोरे पाटील समजून सांगतो. समजा डिपीत फ्यूज गेली आणि तुमची मोटर चालू होत नाही. माणसं काय करते, टेस्टर घेते, इकडे बल्ब लावून बघ, तिकडे बल्ब लावून बघ, खाली वायर चेक कर, वर वायर चेक कर, ही फ्यूज काढून बघ, ती फ्यूज काढून बघ, आणि मोटर तर काय चालू आहे ना. मग त्याला काय सांगितलं, अरे डिपीत फ्यूज गेलेली. मग तो डिपीत जातो, डिओ टाकतो, फ्यूज टाकतो, त्याची मोटर चालू होती. तसं हात आणि पाय न हलणाऱ्या माणसाची इथं डिपीत फ्यूज गेलेली असते, मेंदूत घोटाळा झालेला असतो. ते म्हणतो अरे माझ्या हाताला दुखत, माझा हात हालत नाही, हाताला चोळा. आणि याच्या हाताला चोळून याचं दुखणं आठवण का. लक्षात ठेवा बरं का. बऱ्याच लोकांना इथं जरा अजूनही काही समजाना काय चाललंय, कसं चाललंय, कोणाचंच कोणाला मेळ बसाना. आणि म्हणून तर इकडं काय झालंय, राडा झालाय. या राड्यातून थोडं बाहेर काढायसाठी समजून सांगतो. माणसाच्या मेंदूमध्ये इकडं एक प्रकारचं, आपण जसं घरामध्ये लाईटचा बोर्ड असतो ना, की जसं मीटर टाकलं, मीटरच्या पलीकडे एक कपॅसिटर बसवला, कपॅसिटरच्या आतमध्ये एक बोर्ड बसवला, आणि त्या बोर्डवरती बटन आहेत. त्या बटनामध्ये एक बटन दाबलं की फॅन लागतो, एक बटन दाबलं की आपली ट्यूब लागते, एक बटन लागलं तर आपल्या घरातला फॅन चालू होतो, आपल्या घरातला एसी चालू होतो, आपल्या घरातला फ्रीज चालू होतो, आपल्या घरातली इस्त्री चालू होती बटनावरती खेळायला ना. तसे आपल्या शरीरामध्ये जेवढे कर्म आहेत, या कर्माची बटणं मेंदूमध्ये आहेत. आणि उजव्या अंगाची बटणं, होळे साहेब लक्षात घ्या, उजव्या अंगाची बटणं डाव्या मेंदूत आहेत आणि डाव्या अंगाची बटणं उजव्या मेंदूत आहेत. ज्याच्या उजव्या मेंदूत रक्तस्राव झाला त्याचा डावा हात हालत नाही, आणि ज्याच्या डाव्या मेंदूत रक्तस्राव झाला त्याचा उजवा हातपाय हालत नाही. आणि मग याचा इलाज करताना डोक्याला इलाज करण्याची गरज असते. आणि मग पूर्वीच्या काळी अशा माणसाची चंपी करून त्याच्या डोक्याला पूर्ण कणिक लावून त्या डोक्यावरती काही औषधी तेलाच्या धार सोडण्याची पद्धत होती, काही तर्पण पद्धती होती, काही शिरोधार पद्धत होती, की ज्याच्यामुळे त्याच्या आतमध्ये झालेला रक्तस्राव विरघळून जायचा
आणि माणसं पुन्हा पहिल्यासारखी पूर्ववत व्हायची. आता ही परंपरा सोडली. आता आधुनिक उपचारामध्ये या आजारावरती जे उपचार निघाले हे सगळे दुधारी शस्त्र आहेत. लागलं तर लागू भगुटवाला होतो, नाही तर माणसाचा जीव धोक्यात येतो. अशा प्रकारची इलाज पद्धती नवीन पद्धतीमध्ये निघाली आणि यामध्येच माणसाच्या आरोग्याचे प्रश्न वाढत चालले आणि यामधूनच माणसाला आता दिवसेंदिवस सगळ्या गोष्टी क्लिष्ट होत चालल्या. आणि म्हणून चारी वर्णाची करुणी सेवा, चारी वर्णाला देऊन हात, सेना राहिला निवांत. आता हे वाक्य जरा ऐकून घेताना परमार्थ समजून घ्या. सेना महाराजाच्या या अभंगात 4 चरणापैकी कावळा शिवायची वेळ झाली म्हणून शेवटचं चरण सांगतो तुम्हाला. चारी वर्णास देऊन हात, सेना झाला निवांत, सेना राहिला निवांत. आता हा सेना महाराजांचा अभंग. चारी वर्ण हात देऊन म्हणजे आमच्याकडं सेवा घेण्यासाठी असा कोणता धर्म नाही, अशी कोणती जात नाही की जो आमच्याकडे येत नाही. सगळ्याच माणसांची सेवा करण्याची संधी ज्याला मिळते तो आमचा नाभिक समाज. मग इथं अडाणी माणूस येतोय, राजा येतोय, महाराज येतोय, इथं एखादा पुजारी येतोय, इथं देवाचा एखादा भगत येतोय, इथे एखादा दारिद्र्यात खितपत पडलेला माणूसही येतोय, इथे एखादा दुर्दैवी काम करणारा माणूसही येतोय. चारही वर्ण हात दिल्याचं काम आमच्या पेशामध्ये घडतं आणि म्हणून या व्यवसायाला देवाचा व्यवसाय म्हणून समजलं जायचं. देवाधिकांच्या काळापासून या व्यवसायाला प्रतिष्ठा आहे. देवाधिकांच्या काळापासून या व्यवसायाला एक पारदर्शी अशा प्रकारची परमार्थिक अंग आहे. आणि म्हणून आजच्या या प्रवचनाला निवडलेला अभंग या आधुनिक काळातील आमचा धंदा आणि परंपरेमध्ये असणारा आमचं बलुत यातला फरक समजून सांगण्याचा प्रयत्न या अभंगातून सेना महाराजांनी केला. सेना महाराजांच्या अभंगातील शब्द सांगताना काही गोष्टींमध्ये स्पष्ट वक्तेपणातून काही शब्द गेले असतील तर माझे मला परत द्या. या मातेला जाऊन 10 दिवस झाले. वाघमारे परिवाराला हा एक दुःखाचा भाग झाला.